नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन घरी आलेले आहेत. सायली खूपच नाराज आहे, दुःखी आहे कारण मधुभाऊंना अजूनही शुद्ध आलेली नाहीये. मधुभाऊ लवकर शुद्धीवर यायला पाहिजेत असं तिला वाटते आणि तिला या गोष्टीचं खूपच वाईट वाटते की आत्ताशी तर मधुभाऊंच्या हाती त्यांच्या हक्काचं घर आलेलं होतं. आता त्या हक्काच्या घरात शांततेने राहू शकत होते, पण देवाला हे का मान्य नाहीये असा ती विचार करत आहे आणि बसलेली आहे. अस्मिता, प्रताप आणि जून तिच्या जवळ आहेत. सायली मात्र दुःखी उदास होऊन बसलेली आहे. सायली त्यांच्याशी बोलत आहे आणि म्हणत आहे की खरंच देवाने असं का केलं तेच कळत नाहीये. आत्ताशी तर त्यांना त्यांच्या हक्काच घर मिळालेलं होतं आणि आता त्यांच्यावर ही अशी परिस्थिती आलेली आहे. मधुभाऊ लवकरात लवकर बरे व्हायला पाहिजेत असं सायली बोलत आहे. अर्जुन आणि अस्मिता, प्रताप हे सगळं ऐकत आहेत. सायली खूपच अपसेट आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. अस्मिता, अर्जुन आणि प्रताप हे तिला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, तर अस्मिता तिला म्हणते की तू सायली जरा जास्तच काळजी करतेस. काळजी नको करू, आता त्यांना बरं वाटणार आहे. तेवढ्यात अर्जुन तिला म्हणतो की हो, आता मोद एकदम खुश होतील आणि आनंदी होतील बघ, लवकरात लवकर ते आपल्या घरी सुद्धा येतील असं अर्जुन तिला म्हणत आहे. पण सायली मात्र त्यांना कसलाच रिस्पॉन्स देत नाहीये. सायली म्हणते की आतापर्यंत त्यांना शुद्धी यायला पाहिजे होती, त्यांनी बोलायला पाहिजे होतं, असं का व्हायला लागलं हे कळत नाहीये. त्यांच्याबरोबरच नेहमी हसवत आजपर्यंत इतके दिवस झाले ते जेलमध्ये होते, इतके दिवस झाले त्यांच्यावर केस चालू होती, विनाकारण त्यांना खोट्या गोष्टीमध्ये अडकवण्यात आलं आणि आता ते हॉस्पिटलमध्ये अडकून बसलेत. आता ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन बसलेत. आता काय करावं ते मला कळत नाही असं म्हणून सायली रडू लागलेली आहे. अर्जुनला खूप वाईट वाटते. अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यालाही कळते की सायलीला वाईट वाटणं साहजिक आहे. अर्जुनच्या डोक्यात विषय घोळत आहे. अजून सायलीचे आईवडील जिवंत आहेत हे मात्र तिला माहिती नाहीये. सायली डोक्याला हात धरून बसली आहे. माझे आईवडील, माझं सासर, माझे आईवडील, माझं माहेर, सगळं काही देवाने नेलेला आहे. देव असं का करतो माझ्याबरोबर हे मला कळत नाही. पण इकडे अर्जुनच्या डोक्यात तर विषय असतो की हिचे आईवडील आहेत आणि आपण तिला तस सरप्राईज द्यायचं आहे. आता प्रताप तिच्या जवळ आलेला असतो तर अस्मिता सुद्धा तिच्या जवळ असते आणि अस्मिता तिचा हात धरते आणि तिच्या पोटावर धरते आणि म्हणते, बघ बाळ काय बोलते ना ते नीट ऐक. तेव्हा शैली म्हणते, काय बोलते बाळ? तेव्हा अस्मिता सांगते की बाळ बोलते की मधुभाऊ लवकरात लवकर माघारी येणार आहेत आणि हा हे मी नाही बोलत, हे खरोखर बाळच बोलत आहे. अस्मिता असं बोलते तेव्हा सायलीला कितीतरी बरे वाटतं, कारण एरवी नेहमी टोमणे मारणारी अस्मिता आता सायलीला खूप चांगलं बोलत आहे. तेव्हा अर्जुनला पण खूप आनंद होतो. अर्जुन म्हणतो, हा आणि आता लक्षात ठेवायचं हे अश्रू आहेत ना, हे जपून ठेवायचे, म्हणजे मधुभाऊ आले ना की आनंद अश्रू आले पाहिजेत असं ते बाळ म्हणत असावं. ते सगळे दोघजण बोलत असतात तेव्हा सायलीला खूप छान वाटतं, कारण इतकं पॉझिटिव्ह आणि छान बोलत असतात की सायलीला बरं वाटायला लागतं. आता प्रताप सुद्धा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, हा आता अजिबात रडायचं नाही सायली. आणि कोण म्हणलं तुला माहेर नाहीये? तुला माहेर आहे, तुझी बेडरूम आहे ना, तेवढंच फक्त तुझं सासर आहे, बाकीचं सगळं तुझा माहेर आहे. हे ऐकल्यावर अर्जुन आणि सायली यांना देखील खूपच आनंद होतो. सायली म्हणते, लवकरात लवकर मधुभाऊ बरे व्हायला पाहिजेत, एवढंच मला वाटत. अर्जुन म्हणतो, लवकरात लवकर ते बरे होणार आणि घरी येणार आणि मग आपल्याला मोठा आनंद उत्सव साजरा करायचा आहे, छान पार्टीच तर करायचे आहे असं अर्जुन बोलू लागतो. सर्वजण इतकं पॉझिटिव्ह आणि छान बोलत असतात की सायलीला देखील गोष्ट बरी वाटते. अर्जुन आणि प्रताप मुद्दाम प्लान करत असतात की कशाप्रकारे आपल्याला मधुभाऊ आल्यानंतर सेलिब्रेशन करायचा आहे. अशा प्रकारे मधुभाऊ आल्यानंतर आपल्याला त्यांचा आनंद उत्सव साजरा करायचा आहे.
हे सगळं ऐकताना सायलीला खूपच छान वाट लागतं तर अस्मिता तिच्या खांद्यावर हात ठेवून सायली आता सगळं सोडून द्यायचं अजिबात रडायचं नाही कुठल्याच गोष्टीचं कसलंच वाईट वाटून घ्यायचं नाही असं म्हणून तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रताप सुद्धा तिला ते सांगत असतो. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत. आता आपण ही केस जिंकलोय ना तर आता त्यांना आश्रम माघारी मिळणार आहे त्यामुळे आश्रमाच्या ओढीमुळे ते बघ नक्की लवकरात लवकर बरे होणार असं ते सायलीला समजावून सांगत असतात. सायलीला या सर्वांची एक एक गोष्ट पटत आहे. तिला हेही कळते की आपल्याला खुश होण्यासाठी आपण आनंदी होण्यासाठी हे सगळे बोलत आहेत. पण ते जे काही बोलत आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगलं बोलत आहेत. त्यामुळे सायलीला खूपच बरं वाटू लागलेलं आहे. तेवढ्यात अस्मिता विषय टाळण्यासाठी सर्वांना म्हणते बर आता बस करा ब्र आता बाळाला आणि बाळाच्या आईला भूक लागलेली आहे तर पटपटकन काहीतरी बनवलं पाहिजेस तू सायली असं म्हणून ती तिला उठवण्यासाठी असं बोलते. तेवढ्यात विमल तिकडून म्हणते की स्वयंपाक रेडी आहे फक्त पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत तेवढ्या केलं की झालं. तेवढ्यात अर्जुनला आठवत की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आपल्याला कुसुमला भेटायचं आहे कुसुमला भेटून आपल्याला सायलीच्या बालपणी विषयीच्या काही गोष्टी आहेत त्या विचारायच्या त्याचबरोबर तिचा बालपणीचा फोटो किंवा काही साहित्य मिळत का हे देखील पाहायचं आहे. अर्जुन म्हणतो की मी जरा बाहेर जाणार आहे जाता जाता हॉस्पिटलला कुसुमला डबा देऊन जातो. तेवढ्यात सायली म्हणते असं असेल तर मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार पण अर्जुनला तर सायलीला बरोबर येऊ द्यायचं नसतं कारण सायलीच्या समोर त्याला हे सगळं विचारायचं नाहीये तेव्हा तो म्हणतो मी जाणार आहे पण माझं काम आहे थोडसं म्हणून मी तिकडे जाणार आहे त्यासाठी हॉस्पिटलला जाणार आहे. सायली म्हणते असू द्या ना मग मला तुम्ही हॉस्पिटलला सोडा आणि तुमच्या कामाला जा. अर्जुन म्हणतो नको मीटिंगला जाणार आहे तसाच मी पुढे निघून जाईल. तर इकडे अश्विन एका वकिलाकडे आलेला आहे. अश्विन केस घेऊन आलेला आहे. ती केस म्हणजे प्रियाची आणि तो म्हणतोय मला काही केल्या प्रियाला बाहेर काढायचं आहे. तेव्हा ते वकील म्हणतात अहो ती आश्रमाची केस आहे ना आता पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली केस आहे. मला ते थोडं कठीणच वाटतंय. अश्विन म्हणतो की बरोबर आहे तुमचं पण पैसे किती लागतील ना तेवढे देण्याची माझी तयारी आहे. तुम्ही फक्त ही केस घ्या आणि काय करता येईल ते सांगा. तेव्हा तो म्हणतो फार तर फार जामीन मिळणं शक्य आहे पण ही केस पुढे लढणं थोडं कठीणच वाटत. तेव्हा अश्विन म्हणतो आपण हायकोर्टात अपील करू शकतो ना या केससाठी. वकील म्हणतात हो हायकोर्टात अपील करू शकतो पण हायकोर्टात काय रिझल्ट लागेल ना ते काही सांगता येत नाही. अश्विन म्हणतो केस लढायच्या अगोदरच तुम्ही रिझल्टचा कस काय विचार करताय. तेव्हा ते म्हणतात अहो ही खूप मोठी केस आहे आणि या केसला सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामुळे अशी केस घेणं थोडं कठीणच आहे. तर इकडे नागराज आणि त्याची पत्नी दोघेही अर्जुनच्या घरी आलेले आहेत. नागराज चिंतातूर झालाय की मधुभाऊंना शुद्ध आले असेल तर आपलं काही खरं नाहीये असं त्याला वाटतं. खरं तर तो माहिती काढण्यासाठीच इकडे आलेला आहे पण सुमनला वेड्यात काढतोय आणि म्हणतोय आपल्याला त्यांची तब्येत खराब झालेली आहे म्हणून घरच्याच सांत्वन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण आलेलो आहे. सुमन बिचारी भोळी तिला हे सगळं खरंच वाटते. सुमनला देखील वाटतं की आपण त्यासाठीच आलेलो आहे आणि इकडे नागराज मात्र आलेला असतो ते म्हणजे मधुभाऊंना बरं वाटते का नाही ते बघायला आणि जर त्यांना बरं वाटत नसेल तर मात्र ठीक आहे असं त्याला वाटणार आहे आणि अजून मधुभाऊंना संपवण्याचा काय प्लान करता येत का हे त्याच्या डोक्यात चाललं. तेवढ्यात अतोन अर्जुन येतो. अर्जुन बाहेर चाललेला असतो तेव्हा नागराज एकदम सिरियस होतो. तो अर्जुनला विचारतो काय झालं तू बाहेर चाललायस का. अर्जुन म्हणतो हो मी जरा मधुभाऊंकडे चाललेला आहे. तेव्हा नागराजच्या एकदम पायाखालीची जमीन सरकते.
याचा अर्थ मधुभाऊंना शुद्ध आलेली आहे म्हणूनच अर्जुन तिकडे चाललेला असणार असं त्याला वाटतं आणि तो म्हणतो की बरोबर ठीक आहे तुम्ही बाहेर जाऊन या. तेवढ्यात तो निघून जातो. अर्जुन निघून जातो आणि नागराज मात्र सिरियस होऊन आता घरामध्ये येतो. त्याला भीती वाटत असते की मधुभाऊंना जर का शुद्ध आली तर काही खरं नाहीये. अर्जुन त्याला सांगून गेलेला असतो की मी मधुभाऊंना डबा देऊन जाणार आहे. तेव्हा नागराजच्या डोक्यात येत की म्हणजे तिथं कोणच नसणार आहे, मला माझं काम करावंच लागणार आहे असा विचार त्याच्या डोक्यात येत आहे. तर इकडे अश्विन वकिलांच्या समोर बसलेला आहे आणि तो वकिलांना म्हणतोय की ही केस तुम्ही घ्यायला पाहिजे. तेव्हा वकील त्याला स्पष्टपणे ही केस मी घेऊ शकत नाही असं सांगतात, कारण ही केस खूप गाजलेली आहे आणि या केसमध्ये स्वतः त्या आरोपी गुन्हेगाराचे वडील म्हणजेच रविराज यांनी ती केस घ्यायला नकार दिलेला आहे. यांनी तिला सोडवण्यास सुद्धा नकार दिलेला आहे. त्यामुळे असं होणं खूप अवघड आहे की दुसऱ्या कोणीतरी ही केस घेणं आणि या केसचा निकाल जो लागलेला आहे ना तो बरोबर लागलाय असं सर्वांना वाटते. त्यामुळे हायकोर्टात जरी गेला तरी खूप मोठा बदल होईल असं मला काही वाटत नाही असं तो बोलतो. आणि त्याचबरोबर माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. मी जर काही केस घेतली तर परत मला पुढच्या केस मिळतील का नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी ही केस घेऊ शकत नाही असं तो अश्विनला म्हणतो. अश्विनला कळलं की यांना ती केस लढण्याची अजिबात इच्छा नाहीये, कारण ही केस जर का घेतली तर बदनामी होईल अशी या वकिलांना भीती वाटते. तेव्हा अश्विनला कळले की आता इथून उठण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये, कारण त्यांनी स्पष्टपणे ही केस घेण्यासाठी नकार दिलेला आहे. प्रियाची केस घेतल्यानंतर बदनामी होते असं वकिलांचं मत आहे. या गोष्टीवर अश्विनला मात्र खूपच वाईट वाटलेला आहे, कारण त्याला असं वाटत होतं की पटकन ही केस कोणीतरी घेईल आणि आपल्याला जामीन तरी करता येईल आणि हायकोर्टात अपील करता येईल. आता अश्विन त्याची फाईल घेऊन उठलेला असतो आणि उठता उठता तो वकिलांना म्हणतो की तुम्ही जे म्हणताय ते काय मला पटत नाहीये. जर का मी असा विचार केला तर एखादा समजा गुन्हेगार माझ्याकडे आला आणि मी त्याच ऑपरेशन करायचं नाही म्हणलं तर हे डॉक्टर पेशाला शोभण्यासारखं आहे का सांगा. तेव्हा वकील त्याला म्हणतात, अहो साहेब तुमचं वेगळं आहे आणि आमचं वेगळं आहे, आम्हाला असं करता येणार नाही. मी जर काही केस घेतली ना तर खरोखरच माझं काम धंदा करणं खूप कठीण होईल असं होऊ शकतं. त्यामुळे प्लीज मला माफ करा, पण ही केस मला घ्यायला लावू नका असं आता त्याने स्पष्टपणे बोलून आपण ती केस घेणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं. आणि आता अश्विन देखील त्याच्यापासून निघून गेलेला असतो. इकडे घरी सर्वजण बसलेले असतात. एवढ्यात सुमन आणि नागराज आलेले आहेत. सुमन आणि नागराजला पाहून सायली आणि कल्पना यांना आनंद झालेला असतो. काल कल्पना त्यांना म्हणते की बरं झालं तुम्ही आलात. तेव्हा नागराज म्हणतो, हो अहो यायलाच पाहिजे, म्हणजे त्यांची तब्येत कशी आहे ना ते विचारण्यासाठी खास आलेलो आहे, आम्हाला खूप काळजी वाटते असं तो सांगू लागतो. सुमन देखील म्हणते की खरंच आहो आम्हाला खूप काळजी वाटते, मधुभाऊ लवकर बरे व्हायला पाहिजेत असं ते बोलत असते. नागराजच्या मनात तर्कवितर्क चालू असतात. नक्की मधुभाऊंना शुद्ध आली असेल का हे त्याला काढून घ्यायचं असतं, म्हणून तो सायलीला विचारतो की आता मधुभाऊंची तब्येत तर ठीकच असणार आहे, आले असतील त्या शुद्धीवर. तेव्हा ती म्हणते नाही हो, अजून ते शुद्धीवर नाहीत आलेले, अजून ते कोमामध्येच आहेत. तेव्हा नागराजला जरासं बरं वाटतं, पण नागराजच्या डोक्यात चालू असतं की आपल्याला इथून लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. तेवढ्यात तो सुमनला म्हणतो की सुमन तू थांबतीस का, मला जरा एक काम आठवलं, मला तिकडे जाणं गरजेचं आहे. सुमन म्हणते, अहो आत्ता तर आपण आलो आणि तुम्ही लगेच चाललाय. तो म्हणतो, हो अगं मला वाटतं की तिथे जाऊन येणं गरजेचं आहे, काम जरा महत्वाचं आहे, ते करणं गरजेचं आहे, म्हणून मला जाणं गरजेचं आहे.
सुमनला समजलेल असतं की नागराजच काय चाललंय, असंका वेगळे विचित्र वागायला लागलेत असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. ते म्हणते मग थांबा ना, मी पण तुमच्याबरोबर येते. तो म्हणतो काय गरज आहे का, आता तर आलीस म्हणतेस ना, मग तू तरी थांब ना, आपण दोघांनी पण निघून जाणं कसं दिसतं सांग ब्र, तू जरा वेळ थांब मी जातो असं म्हणून त्याने बरोबर सुमनला तेथे थांबवलेल असतं आणि स्वतः मात्र बाहेर पडत असतो. खरं तर त्याला मधुभाऊंकडे जायचं आहे आणि मधुभाऊ जोपर्यंत शुद्धीवर येत नाही त्याच्या आतच त्यांना संपवण्याचं त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं आणि त्यामुळेच सुमनला तो गोड बोलून थांबून तो मात्र बाहेर पडत आहे. नागराजचा असं वागणं सुमनला तर अजिबात पटलेल नसतं. घरून तर आपल्याला खूप लवकरात लवकर जायला पाहिजे असं म्हणणारा नागराज इथे आल्यावर मात्र लगेचच बाहेर पडलेला असतो. इकडे जेलमध्ये साक्षी आणि प्रिया यांच्यासाठी जेवण आणलेलं आहे. एका ताटामध्ये भात चपाती आणि त्या भातावर वरण आहे. ते सगळं पाहिल्यावर साक्षीला तर जेवणाची इच्छाच होत नाहीये. साक्षी म्हणते असलं जेवण तुम्ही आम्हाला देताय ना, की तो भात शिजलेला देखील नसतो. शिजलेला भात खायला मिळणं म्हणजे माझ्यासाठी मोठी पार्टी होऊन बसलेला आहे. मात्र ती कॉन्स्टेबल त्यांच्याकडे पाहते आणि तिला काहीच बोलत नाही. तिच्यासमोर ताट ठेवते आणि ती जे काही बोलते त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. साक्षी बोल बोल बोलते आणि परत शांत बसते, कारण तिला कळतं की आपल्या बोलण्याला इथं काडीची ही किंमत नाहीये. तर त्यानंतर ती कॉन्स्टेबल प्रियाच्या समोर जाते आणि तिच्याजवळ ते ताट ठेवते. तेव्हा प्रिया चिडत्यानी म्हणते मी अजिबात हे खाणार नाही, मला अजिबात पटत नाही. हे दिलेलं काय हे जेवण आहे असलं, अहो जनावर खाणार नाहीत असलं जेवण तुम्ही माणसाला देतायत, त्याला चव तरी आहे का. वरण आहे, वरणात डाळ बघायला सुद्धा मिळत नाही, नुसतं पाणी देताय. आणि ह्या काय चपात्या आहेत का, काय केलंय हे असलं, ह्याला काय एक अन्न म्हणतात का. असं म्हणून तिथे अन्न त्या हत्तीच्या हातात ती पोळी धरून दाखवते आहे की बघा हे कसं दिसतंय. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते तुला खायचं असेल तर खा आणि नसेल खायचं तर अजिबात खाऊ नको. तेव्हा प्रिया तिला म्हणते की खाणारच नाही, काल पण खाल्लं नाही ना, आज पण खाणार नाही, मला बघायचं काय होतं ते, मरण आलं तरी चालेल. कॉन्स्टेबल म्हणते तुला जसं वागायचं तसं वाग, तुझ्या ह्या वागण्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. तुला खाऊ वाटत असेल तर खा, नाही तर नको खाऊ, पण शांत बस, बडबड आणि किरकर करायची नाही. असं म्हणून तिने प्रियाच तोंड बंद केलेलं असतं. प्रियाला समजल की आपल्या बडबड करण्याचा बोलण्याचा इथं कुणावर काहीच परिणाम होत नाही. आपण शांत बसणं हाच पर्याय आहे असं म्हणून प्रिया मात्र शांत बसलेली आहे. कारण जेलमध्ये तिला कोण नीट बोलत नाही आणि नीट खायला देखील देत नाही. ते सगळं अन्न पाहून तिला खूप वाईट वाटते. तिला जुने दिवस आठवतायत, पण आता ते दिवस आठवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाहीये. तर इकडे अर्जुन आता कुसुमकडे पोहोचलेला आहे आणि तो कुसुमला विचारतोय की आपल्याला तिच्या लहानपणीचे काही गोष्टी मिळू शकतील का, काही आठवणी मिळू शकतील का, म्हणजेच फोटो किंवा काही वस्तू मिळू शकतील का. तेव्हा कुसुम म्हणते मला तर काय माहिती नाहीये. तो ती म्हणते पण कशाला पाहिजेत. तो म्हणतो नाही असंच मला पाहिजे आहेत. तो अजून खोदून खोदून विचारू लागतो की मला सांगा की नक्की सायली आश्रमामध्ये कधी आली होती आणि ती कशी आली होती. जेव्हा ती आली होती तेव्हा काय झालेलं होतं, तिच्या आईवडिलांनीच तिला सोडलेलं होतं का, नक्की काय झालं होतं. तेव्हा कुसुम म्हणते ते मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. अर्जुन म्हणतो कसं माहिती नाहीये, तुम्ही तर एकत्र होता ना, मग एकत्र होता म्हणल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. तेव्हा कुसुम म्हणते हो आम्ही एकत्र होतो, पण मी कायमस्वरूपी तिथे नव्हते. माझ्या अगोदर सायली खूप वर्षा अगोदर आलेली आहे, ती 22 वर्षापूर्वी तिथे आलेली आहे. मी आत्ता 7-8 वर्षापूर्वी आश्रमामध्ये आलेले होते. माझा प्रॉब्लेम झालेला होता. माझा नवरा खूप दारू पीत होता, मला खूप त्रास देत होता, त्यामुळे मी त्या आश्रमामध्ये आलेले आहे. पण सायली माझ्या अगोदरच तिथे आलेली होती, त्यामुळे सायली नक्की कशी आली होती ते माहिती नाहीये. त्याचबरोबर तिच्या कोणत्या वस्तू असतील देखील, पण मला त्या वस्तू अजिबात माहिती नाहीत असं तिने स्पष्टपणे सांगितलं असतं.
तेव्हा अर्जुन थोडासा सिरियस झालेला असतो तेव्हा अर्जुनला ती विचारते काय झालं तुम्हाला त्या वस्तू कशासाठी पाहिजेत आणि नक्की तुम्ही काय करताय अर्जुनला मात्र सांगायचं नसतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत सगळं समजल्यानंतर सांगाव यासाठी तो शांत बसलेला असतो विषय टाळण्यासाठी तो म्हणतो नाही काय मला ना तिच्यासाठी एक सरप्राईज करायचा आहे आणि त्या सरप्राईजसाठी मला त्या वस्तू पाहिजे होत्या म्हणून मी बोलत होतो तर इकडे नागराजने एका वकिलाला बोलवलेला आहे आणि वकिलाच्या पुढे बरेच पैसे त्याने सुटकेसमध्ये ठेवलेले आहेत आणि तो त्याला म्हणतोय की सगळे पैसे उचलायचे आणि माझ्या पोरीला जेलच्या बाहेर काढायचा प्रयत्न करायचा नव्हे तिला जेलच्या बाहेर काढायचंच हायकोर्टात अपील करा काय करायचं ते करा पण काम मात्र झालं पाहिजे नवीन वकील आलेला आहे आणि तो वकील ते सगळे पैसे बघतो आणि म्हणतो अहो एवढ्या पैशामध्ये तर नक्की मी तिला बाहेर काढू शकतो आता बघा अशी केस फिरवतो आणि असं काम करतो ना की तुम्ही म्हणला पाहिजेत की अगदी जबरदस्त काम केलेलं आहे सगळे पैसे पाहून नागराज त्याला महिप्त त्याला म्हणलेल असतो की सगळे पैसे उचलायचे आणि लक्षात ठेवायचे यापेक्षा सुद्धा जास्त पैसे मी देणार आहे पण काम मात्र फत्ते व्हायला पाहिजे काम झालं ना की अजून तुम्ही म्हणाल त्याच्या दुप्पट पैसे देतो 113% तुम्ही काम करा मग बघा मी तुम्हाला पैसेच पैसे देतोय वकील त्यातला एक बंडल उचलून म्हणतो काहीच काळजी करू नका तुम्ही जसम साक्षी यांना बाहेर काढण्याच मनावर घेतले ना तसंच मी सुद्धा मनावर घेतो आणि लवकरात लवकर त्यांना बाहेर काढतो तुम्ही आता निश्चिंत रहा ते बोलत असतात तेवढ्यात नागराज आलेला असतो नागराज थोडा चिंतित असतो हे महिपच्या लक्षात आलेल असतं तो वकिलाला जायला सांगतो आता वकील ती सुटकेस घेऊन बाहेर पडत असतो आणि नागराज महिपतला हणतो आता माझं काय होईल ते कळत नाहीये मधुभाऊंना जर का जाग आली शुद्ध आली तर मग काय करायचं महिप्त म्हणतो मग काय अजून एक वकील घ्यायचा दुसरं काय आमच्या आयुष्यात नुसतं तेवढंच राहिलेल आहे वकील घ्यायचा आणि त्याला पैसे द्यायचे आता तुमच्यासाठी करतो साक्षीसाठी करतोयच की आता तुमच्यासाठी करायला पाहिजे मला असं म्हणून तो नागराजला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो नागराज म्हणतो काही केल्या त्या म्हातायाचा मला काटा काढणं गरजेचं आहे महिपात म्हणतो हे सगळं सांगत बसायची गरज नाही पटापट काम करणं गरजेचे आहेत आता हाफमर डरच्या केसमध्ये अडकून बसलात ना तर आयुष्य लटकून बसेल पटकन त्या म्हातायाला संपवा तर ब्र होईल असं महिपत्याला सांगतो तेव्हा नागराज त्याला म्हणतो की तेच तर करायचन्य शुद्धेवर येण्याच्या आत मला त्याला संपवायचन्य पण तिथं सारखं कोण ना कोणतरी असते त्यामुळे मी केलेला प्लान काय सक्सेस होत नाहीये पण आज मात्र मी शांत बसणार नाही आज प्लान करणंच येणार आहे असं तो महिप्तला सांगत असतो तेव्हा महिप्त देखील खुश होतो आणि म्हणतो पटकन काय असेल ते काम करा तुम्हाला हाफ मर्डरच्या केसमध्ये अडकलेलं मला बघायचं नाहीये पटकन तो मर्डर पूर्ण करा हाफचा पूर्ण झाला पाहिजे आणि म्हातार कायमच गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा असं महिप्त त्याला सांगत असतो नागरस्त त्याला सांगतो की म्याहो माझा प्रयत्न केला होता पण माझा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही यावेळेस प्रयत्न असा भारी करणार आहे की तुम्ही मला शाबासकीच द्याल महिप्त म्हणतो तू जर का काम परफेक्ट केलं नागराज तर नुसती शाबासकी काय तू मागशील ते द्यायची आपली तयारी आहे पण काम अगदी परफेक्ट आणि चोख व्हायला पाहिजे तेव्हा तो म्हणतो काही काळजी करू नका अगदी चोख आणि व्यवस्थित काम मी करून येणार आहे तर आता इकडे कुसुमला थोडी शंका आलेली असते म्हणून ती विचारते नक्की कशासाठी तुम्हाला त्या वस्तू पाहिजेत ते मला जरा नीट सांगा तेव्हा अर्जुनला कळतं की कुसुमला आता सांगण्याशिवाय काहीच पर्याय नाहीये कुसुमला तो सांगू लागतो की मला असं वाटतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत हे ऐकल्यावर कुसुमला थोडा सुखद धक्काच बसतो ते म्हणते काय अर्जुन म्हणतो हो मला असं वाटतं की तिचे आई वडील जिवंत आहेत पण त्यासाठी तिच्या लहानपणीच्या काही वस्तू मला पाहिजे आहेत त्या वस्तूवरून आपल्याला तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे कुसुम म्हणते पण हे तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हा तो सांगतो की मला हे सगळं मधुभाऊनी सांगितलेलं आहे तेव्हा तिला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे
खरंच जर का असं असेल तर तिच्या आई वडिलांचा शोध घेणे गरजेच आहे असं कुसुमला देखील वाटत आहे आणि कुसुम त्याला म्हणते की आपण त्या वस्तू शोधण्याचा नक्की प्रयत्न करूया. त्या वस्तू आश्रमात असतील तर नक्कीच मी त्या शोधण्याचा प्रयत्न करते आणि शोधून त्या वस्तू तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की महिप्त आलेला आहे प्रियाला भेटायला आणि त्याने त्यावर वेगवेगळी नाव लिहिलेले आहेत आणि त्या नावांना फुल्या मारलेल्या आहेत आणि तो सांगतोय की जर का मला सायली आणि अर्जुन पर्यंत पोहोचायचं असेल तर या नाव ज्या आहेत त्या सगळ्यांना मी फुल्या मारलेल्या आहेत आणि शेवटचं नाव तुझं आहे. तुला जेव्हा जामीन मिळून तू बाहेर येशील ना तेव्हा तुला घरी घेऊन जाणार आणि तुझ्या सुद्धा नावावर कायमची फुली मारणार असं तो प्रियाला म्हणत आहे. मपतच ते बोलणं ऐकून प्रिया तर एकदम टेन्शनमध्येच आलेली आहे. तर इकडे प्रताप आणि अस्मिता अर्जुन एकत्र आलेले आहेत. त्यांना वाईट वाटते ते म्हणजे कल्पना म्हणजेच आई ही अजिबात सायलीशी नीट बोलत नाही आणि वागत नाही त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे तेव्हा त्या तिघांनी ठरवले की आता काहीतरी उपाय म्हणजे प्रताप आणि अस्मिता यांनी मुद्दाम सायलीला थोडासा त्रास द्यायचा की जेणेकरून कल्पनाला वाईट वाटलं पाहिजे आणि त्या तिघांचा पण ठरलेल असतं तेवढ्यात तेथे सायली येते आणि म्हणते की तुमचं काय ठरलं मला कळेल का पण अर्जुन मात्र काय ठरलं ते सांगत नसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.